लेट्स गो टू मालवण. मी पोचली आहे आता तारकर्लीमध्ये आणि तिकडे एक झोका होता. मी त्याच्यावर झोपली. जिकडे आम्ही राहत होतो तिकडे झोका होता, नारळाची झाडे होते, तिकडे व्हाईट सँड होती. गाडी पार्क केली आणि फ्रेश झालो आणि आम्ही गेलो बीचवर. आम्ही वायरी बीचवर गेलो होतो. मी माझ्या भांड्यांसोबत खेळत होती. किल्ला बनवला, मातीने खेळली आणि पाणी आणलं. ते माझे ते पाण्याचे भांडे होते ना, ते येल्लो आणि ग्रीन कलरचं, तर त्याच्यात मी पाणी भरून त्याच्यावर प्लांट्सला पोर केलं. क्या है बेटा वो? हेडफोन. ओके. आता मी कशी माती भरतीये त्याच्यात भांड्यांमध्ये. खूप मजा यायची. मस्त वेव्स यायच्या आणि तिकडे खूप छान सनसेट होत होता. मी माझ्या बहिणीसोबत सनसेटवाला व्हिडिओ काढला. मला एक किडा दिसला म्हणून मी पळली. रात्र झाली होती आणि आमचा जेवायचा टाइम झाला होता. तांदळाची भाकर होती, भाजी होती आणि खूप सारं होतं आणि मला त्याचे नाव पण नाही बोलता येते. सकाळ झाली होती आणि मी उठले, ब्रश केला, आंघोळ केली. त्याच्यानंतर आम्ही देवबाग बीचला गेलो. तिकडे आम्ही बोटिंग केली. तिकडे नुसतं पाणी होतं, चारो तरफ पाणी होतं आणि तिकडे कोकोनटची एवढी ट्रीज होते. मला एवढं चांगलं वाटलं. आणि तिकडे क्रोकोडाईल माऊथचं एक हे पण होतं, काय बोलता, माऊथसारखं पण एक डिझाईन दिलेलं होतं माउंटेनला. आणि ते मला बघितलं की मला वाटलं खरंच क्रोकोडाईल आला. आता होता राईडचा टाईप. ते काका बोलले की तू बसू शकते या बंपर राईडमध्ये. आणि जेव्हा ती बंपर राईड चालली, मला अशी धकधक होत होती. आणि त्याच्यानंतर मी एवढी घाबरली होती ना. लेमन झाली बापरे. वॉटर घातलं होतं आणि मी अशी फ्लोट होत होती पाण्यातून निघायचं मनच नव्हतं. एवढं असं मज्जा यायची ना. जे कपडे पण सँडनी भरले होते. आम्ही त्याच्यानंतर गेलो स्कुबा डायव्हिंगच्या बोटमध्ये आणि तिकडे काकांनी मला पाव दिला. मी त्या फिशेसला पाव दिला आणि ते पाव खायला ते अशी लढत होते ना, की असं वाटतं की आता ते सगळे फ्रेंड्स आणि एका दोघांना मारतात ते. परत मी गेली पाण्यात. आणि मी असे वेव्स यायचे की मी ना डायरेक्ट अशी कम बेबी कम वॉटर कम करायची. आणि जेव्हा एकदम मोठी वेव आली ना, मी पडूनच गेले पाठीमागे. त्याच्यानंतर गेलो आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला आणि मी माझ्या बाबाचा हात पकडून ते चालत होती आणि आम्ही तिकडे फुल राऊंड मारून परत घरी गेलो. हा लोकेशन आहे गणपतीपुळे बीच. मी तिकडे पण खेळली. हा आमचा लास्ट लोकेशन होता. 3 वेळ एक साथ. बापरे. मी बघतच होते आणि एवढ्यात ते तिघं मिक्स होऊन आली.
मला उठायचं मनच नव्हतं करत. आणि तिकडे आम्ही कार पण चालवली. ते झालं. मी पोज देता पडली होती आणि मी एका पायावरच उभी होती. एकदम जोरात वेव आली, मी पडायवरच आली होती. मी डायरेक्ट अशी झोपून पडली असते. अशी होती आमची तारकर्लीची ट्रिप. बाय बाय.